नमस्कार. 27 मेला अजित सरांबरोबर मी मिनी वाघा बॉर्डरवर कुडाळ ते नाडाबेट असा प्रवास केला. सर सायकलने जात होते, मी त्यांना कवर करत असताना 11व्या दिवशी आम्ही पोचलो. त्यानंतर आज 17वा दिवस आहे, काल 16वा दिवस, म्हणजे कुडाळमध्ये आम्ही 16व्या दिवशी पोचलो. मी आल्यापासून थांबलो नाही आहे. आल्यापासून एक ऊर्जा तयार झाली आहे, ती म्हणजे आपल्या सीमेवर जवान रणरणत्या उन्हात बसले आहेत आणि तिथे सीमेचे संरक्षण करत आहेत. त्यांना विश्रांती म्हणजे काय असतं कदाचित माहीत नसेल. ती एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी ह्या सगळ्याचं क्रेडिट आमचे अजित सर जे आहेत त्यांना देईन. आणि तेव्हापासून मी थांबलो नाही आहे. मी नॉनस्टॉप चालू आहे. राष्ट्रहितासाठी जे कोण मला दिसतील, माझ्या नजरेत येतील, माझ्या कानावर पडतील, त्यांच्यापर्यंत मी पोचतो आहे. माझ्यात तेवढी ताकद नाही आहे की मी सीमेवर जाऊन माझ्या देशाचे रक्षण करेन. कदाचित माझा तेवढा फिजिकल फिटनेस नाही आहे, पण माझी मानसिकता आहे. देशातल्या अंतर्गत ज्या काही जमिनी आहेत त्या संवर्धनाखाली आणणं, देशातले बरेच विषय आहेत ते हाताळणं. आणि विशेष म्हणजे आज मला आनंद वाटतो आहे. आनंद, नावात आनंद आहे आणि मी आज आनंदी आहे, कारण आनंद सर यांच्याशी माझी आज भेट झाली. असंच माहिती काढत असताना आम्हाला कुडाळमधूनच समजलं की असे हे सर आहेत ज्यांनी रिटायरमेंटनंतर एक नंदनवन फुलवलं. बगीचा आणि रिसॉर्ट सगळेच करतात, पण पर्यावरणासाठी काम करणारे सर म्हणून मी ह्यांची आज ओळख करून देतो आहे. यांच्यासोबत मी उगाच कोणाशी मी संवाद साधण्यासाठी जात नाही. जे राष्ट्रहितासाठी काम करू इच्छितात आणि ते दिसतंय, मला कोणी सांगून नव्हे, माझ्या नजरेत दिसतंय, त्यांना मी कॅप्चर करतो आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून, बिंदास बाळा ह्या चॅनलच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी मी अशा लोकांशी संपर्कात येऊन त्यांच्याशी संवाद साधतो आहे. गेले 2 दिवस म्हणण्यापेक्षा मला राहायचं होतं, पण काल आल्यानंतर एक रेस्ट केल्यानंतर मी नाही म्हटलं तरी 12 तासापेक्षा जास्त यांच्या घरी आहे. मी सतत सांगतायत, सतत काय दाखवत आहेत. एवढं बोलण्याचा स्टॅमिना कोणात असू शकतो ज्याच्यात ऊर्जा आहे, ज्याला काहीतरी करायचं आहे. आणि विशेष म्हणजे रिटायरमेंटनंतर फुलस्टॉप न देता अक्षरी भाषेत सांगायचं तर शिक्षकात तुम्ही, मलाही खूप शिकायचं होतं पण काही गोष्टीमुळे नाही पण मी शिक्षकांच्या संपर्कात आहे. मी स्वतःही आनंदी आहे. मी तर मराठी भाषेत सांगायचं तर मी एक म्हणेन की सर, मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हालाही सॅल्यूट करतो. कारण रिटायरमेंटनंतर फुलस्टॉप न घेता स्वल्पविराम लावून तुम्ही पुढची स्क्रिप्ट जी पर्यावरणासाठी आवश्यक आहे ती तुम्ही केलात. आणि योगायोगाने तुम्ही तर म्हणालात की अजित सर आणि तुम्ही एकमेकांना ओळखता. खूप चांगलं आहे. पुढच्या व्हिजिटमध्ये मी अजित सरांना घेऊन येईन. आणि अजित सर हे केमिस्ट्रीचे टीचर आहेत आणि त्यांचं काय रसायन काय वेगळंच आहे. कुडाळमधून त्यांनी जी सायकल प्रवास सुरू केली ती नाडाबेटपर्यंत जात असताना दिवसाला 100 ते 120 किलोमीटर त्यांनी सर प्रवास केला. मी पाठवून लाईव्ह सगळं ते कवर करत होतो. रेकॉर्ड आहेत माझ्याकडे DVR. शॉकिंग. म्हणजे माझ्यात पहिली मरगळ असायची, मी जरा निगेटिव्ह व्हायचो, मला वाटायचं नको जरा आराम करूया. आता वाटतं आराम आहे. आणि सर, मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगेन की ससा आणि कासवाची ससा आणि कासवची जी प्रचिती असते त्या स्टोरीची, ती मी घेतली. सर सायकलने जात होते आणि मी कारने कवर करत होतो, पण मध्ये मी गॅप घेत होतो, 1 तासाची गॅप. कारण त्यांच्या स्पीडने मी चालवायचं म्हटलं तर क्लच प्लेट जाऊ शकते. मग मी 1 तास वेटिंग करायचो आणि लोकेट करायचो. ते GPS मध्ये ते दिसायचे मी कुठे आहे तो त्यांना दिसायचं. आणि मी 1 तासानंतर झोपून उठल्यानंतर सर बघतो तो कितीतरी पॉईंट पुढे. मला 70-80च्या म्हणजे जो नियमात आहे त्या स्पीडनेच कवर करताना माझी दमछाक व्हायची. तेव्हा मी सरांना सांगितलं, अजित सरांना, की कासव म्हणजे तुम्ही आणि ससा म्हणजे मी. झोपून राहिलो तर कासव कुठे पुढे जाऊ शकतो. म्हणजे एक सायकल आणि गाडीशी कम्पेअर करता. मी तर म्हणेन आम्ही जो काय राष्ट्रप्रेमासाठी सैनिकांना सॅल्यूट करून जे काय आम्ही काम सुरू केलं आहे,
मला बरं वाटतं आहे की तुमच्यासारख्यांच्या मी संपर्कात आलो आहे. मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करेन की तुम्ही जे काय ग्लोबल वॉर्मिंगसाठी काम करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही लेक्चरर म्हणून आमच्यासमोर आमच्या चॅनलसाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही यावं. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही हा शिक्षकी पेशा आता कन्वर्ट इंटू पर्यावरणासाठी करावं आणि हा शिक्षकी पेशा पर्यावरणपूर्ण गोष्टींसाठी तुम्ही करावं अशी मी विनंती करेन. आणि लवकरच अजित सर आणि आपण सगळे ह्या मंचाच्या माध्यमातून बसू. आणि दुसरी एक गोष्ट सांगेन की आमच्याही जमिनी होत्या मध्यंतरी माझ्यात विकण्याचा मी प्रयत्न केला, पण आता असं वाटतं आहे जाऊ देत, ज्या चुका झाल्या त्या झाल्या, ह्याच्यापुढे विकूया नको. बरंच कोकण विकून झाला आहे आमचा, उरलेलं तरी टिकवूया. आणि हे टिकवताना त्याला व्यापक आणि सुंदर रूप देण्यासाठी तुमच्यासारख्या डिझायनरची गुरुची आम्हाला आवश्यकता आहे. तर मी तुम्हाला ह्या व्ह्यूअर्सच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला तुमच्याकडे बघून सांगतो की जमिनी वाचवायच्या तर कशा वाचवायच्या. आमच्यासारख्या बऱ्याच जणांना आता तो संघर्ष नको आहे, व्याप नको आहे. कुठेतरी ते हरतात, त्याला बरीच कारणं आहेत. काही जण, आणि मी थोड्या माझ्यासारख्या किंवा इतरांच्या यंग जनरेशनच्या बाबतीत बोलतो, कोकणी माणूस किंवा कोकणी माणसाची थोडी बाजू घेतो. कोकणी माणूस आळशी असा सिम्बॉल दिला जातो. नाही, कोकणी माणूस आळशी नाही आहे. कोकणी माणसाला संघटन मिळत नाही, त्याला सहकार मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की सहकाराची भावना तुम्ही जर रुजवलात तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह व्हायला वेळ लागणार नाही. आणि तुमची ह्या मंचाच्या माध्यमातून लाईफ टाईम आम्हाला साथ मिळावी एवढी मी विनंती करतो. तुम्ही प्रॉमिस करा व्हिडिओच्या माध्यमातून की येस तुम्ही आमच्यासोबत आहात आणि भावनाही तुमची प्रकट करा. प्रथमतः तुमच्या या बिंदास बाळा यूट्यूब चॅनेलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी पहिल्यांदाच या चॅनेलला वगैरे समोर पहिल्यांदाच जातो आहे, असं कधी स्वप्नातसुद्धा नव्हतं. पण खरोखरच तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच की तुम्ही आज इथे आलात, त्यामुळे माझी ऊर्जा आणखीन वाढली आणि आपण अधिक काहीतरी करावं. आणि तुमच्यासारखी तरुण पिढी जर असं काय करत असेल तर त्यात आमचाही खारीचा वाटा असावा असं मी निश्चित मानतो. आणि यापुढे ज्यावेळी आमचं जे काही सहकार्य लागेल, आमच्याकडे जे काय पर्यावरणाबद्दलचं अल्पसं ज्ञान आहे त्याचं नक्कीच तुम्हाला आम्ही सहकार्य करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.